तुम्ही म्हणालात तसं वृद्धाश्रमात वेटिंग लिस्ट खूप लांब आहे, म्हणजे त्या प्रकारच्या तुम्ही म्हणालात तसं की बाहेरगावी गेलेले त्यांची मुलं आहेत म्हणून का त्रास मानसिक होतो म्हणून अशा पण केसेस बघितल्या आता जातात? खरं सांगायचं, वृद्धाश्रम हा पर्याय जो आहे, वृद्धाश्रम ही सुरुवात जी झाली याची संकल्पना खूप वेगळी आहे. कारण उतार वयामध्ये कोणी ना कोणीतरी पाहणारं पाहिजे आणि ज्यांना मुलं बाळ नाही आहेत अशांसाठी ही वृद्धाश्रम खऱ्या अर्थाने तयार झालेली आहे. बरं, ही संकल्पना मूळची संकल्पना ही आहे, कारण त्या वयात कोणी त्यांना सांभाळणारं पाहिजे, कोणी पाहणारं पाहिजे, म्हणून ही सुरू झाली आहे. पण आता काय झालंय की वृद्धाश्रम आहेत, आई वडिलांना तिथे ठेव. तुमच्या माहितीसाठी सांगतो की मागचा जो सेन्सस झाला त्यानुसार लक्षात आला आज भारतामध्ये जवळपास 9.5 कोटी ही लोकसंख्या ज्येष्ठ नागरिकांची, आणि म्हणून एक नवीन संकल्पना आली आहे या ज्येष्ठ नागरिकांमध्ये. सुरुवातीला आपण म्हणतो की 60 आणि बुद्धी नाठी आणि वृद्ध झाले. आजकाल म्हणतात 60 ते 70 म्हणजे यंग ओल्ड, 70 ते 80 ओल्ड, आणि 80च्या वर म्हणजे ओल्ड. अशी नवीन संकल्पना आलेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, या जितकी लोकसंख्या वृद्धांची आहे त्यामध्ये 90% वृद्ध हे रिटायर्ड झाले आहे अनऑर्गनाइज सेक्टर, फॉर प्रायव्हेट सेक्टर मध्ये. त्यामुळे त्यांना पेन्शन नाही, मेडिकल फॅसिलिटी नाही, ग्रॅच्युटी पण नाही. त्यांच्या समस्या किती वाढणार. आणि म्हणून यांनी जे सांगितलं नॅशनल पॉलिसी ऑफ ओल्डर पर्सन, ही 1999 साली हेल्पेज इंडियानी सेंट्रल गव्हर्नमेंट सोबत ही तयार केलेली आहे की ज्येष्ठ नागरिक समाजाचा अविभाज्य घटक आहे आणि या त्याच्या गरजा या देणं गरजेचं आणि आवश्यक आहे. सांगताना म्हणजे अभिमान म्हणावा की वाईट मला कळत नाही की जिथे भारत आपण संस्कृती प्रधान देश म्हणतो की जिथे ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे, त्या ठिकाणी आज आम्ही असा एक कायदा आणलाय, पॅरेंट्स मेंटेनन्स अँड प्रोटेक्शन अँड वेलफेअर ऍक्ट, की ज्याच्यामध्ये मुलांनी आईवडिलांचा सांभाळ केलाच पाहिजे. कायद्याने सांगतो, त्याचं पण इम्प्लिमेंटेशन नाहीये, त्याची नाही इम्प्लिमेंटेशन. आताच झाला का कायदा? झाला ना? नाही, कायदा होऊन सुद्धा अजून 2 वर्ष होऊन गेली. अच्छा, 2 वर्ष झालेली पाहिजे. तर हे पाहिजे त्याची इम्प्लिमेंटेशन साठी जी हे पाहिजे गोष्टी करायला पाहिजे, त्या गोष्टी अजून सरकारने केल्या नाही. त्याचा साधा आपण कायदा खूप चांगला, त्याच्यामध्ये सरळ सांगितलंय की जेव्हा मुलगा आपण म्हणतो किंवा मुलगी म्हणतो, की मुलगा असो किंवा मुलगी असो, आणि ती स्वतःची असो की दत्तक घेतलेली असो, त्यांनी सुद्धा सांभाळ केला पाहिजे. आणि जर मुलं मुली नसतील तर नातू जे असतील त्यांनी सांभाळ केला पाहिजे. आणि जर समजा लग्न केलं नसेल, आता हे झालं ज्यांनी लग्न केलं म्हणून, पण ज्यांचं लग्न झालं नाही त्यांच्या म्हणजे वृद्धापकाळामध्ये त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांभाळ केला पाहिजे. हा सुद्धा क्लॉज त्यामध्ये आहे. नाहीतर त्यावर शिक्षा आहे. कारण जर समजा आई वडील ते जर त्यांना पेन्शन मिळत नसेल तर मुलांनी किंवा मुलींनी, त्यामध्ये लग्न झालेली पण मुलगी आली मुलगा नसेल तर, कारण दोघांची जबाबदारी सगळा क्लॉज आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित. तर जवळपास 5,000 रुपये महिन्यापर्यंत मानधन त्यांनी त्यांना द्यायचं, आणि जर त्यांनी नाही म्हटलं तर त्यांना 6 महिन्यापर्यंतचा तुरुंगवास पण आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी कोर्टात जायचं. पण आता कोर्टात जरी ज्येष्ठ नागरिक मंडळी गेली तर कोर्टामध्ये भरपूर वेळ लागतो, म्हणून त्याच्यासाठी स्पेशल ट्रिब्युनल फॉर्म करायचा आहे, आणि फक्त 3 महिन्याचा अवधी आहे. या सगळ्या केसेस 3 महिन्यात त्यांनी सोडवायच्याच, असा हा पूर्ण कायदा आहे. पण तो वापरला जाईल असं तुम्हाला वाटतं? कारण मुलांच्या म्हणजे बद्दल वाईट बोलणं हे आई वडिलांना अजिबात झेपत नाही. नाव सांगितलं त्या गृहस्थाचा मला कमीत कमी ह्या 2 महिन्यात 3दा फोन आला, मला माझ्या मुलाच्या विरुद्ध केस करायची आहे, मला मुलाची केस करायची, मला ट्रिब्युनलचा हे सांगा कुठपर्यंत आलं, मी का प्रयत्न करत नाही. आणि तो चांगला व्यवस्थित सुशिक्षित आणि मोठा वयाचा माणूस आहे, नाव सांगत नाही, पण 3दा मला माझ्या मुलाची आता लाज वाटत नाहीये, म्हणजे त्याच्या ह्याची प्रेस्टिजचे वगैरे. मी सरळ त्या मुलाचं नाव सांगणार, त्या मुलाला मी हे करणार. तुमचा जो शंका होती, खरोखर अशी लोक आहेत की खरोखर ते मुलाच्या त्रासापासून हे झालेले आहेत. पण हा अपवाद आहे का हे नॉर्मली बघितलं? अपवाद माझ्या दृष्टीने अपवाद नाही. हा अपवाद मी एवढ्यासाठी म्हणू शकत नाही, कारण आता लोक पुढे यायला लागली. अच्छा, यायला लागले. आता आम्हाला कॉल्स येतात, हेल्पेज इंडियामध्ये पण आम्हाला असे कॉल्स येतात, पण ते आम्हाला असे सांगतात की मुलगा त्रास देतो किंवा असा मुलगा, पण नंतर लगेच ते सांगतात त्याला जास्त शिक्षा करू नका, थोडं फक्त त्यांना. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो एक घटना. एक रिटायर्ड शिक्षिका मुंबईतली, ख्रिश्चन जातीने, त्यांचा एक दिवशी आम्हाला फोन आला की मुलगा खूप त्रास देतो, दारू पिऊन मारतो येते आणि तुम्ही काहीतरी करा. मग म्हटलं ठीक आहे, आम्ही त्याला येतो येते. लगेच 10 मिनिटांनी त्या स्त्रीचा फोन आला, एकदम तुम्ही जास्त त्यांना त्रास देऊ नका मुलाला, नुसतं फोनवर समजावून सांगा. अरे बापरे. मग ठीक आहे. मग 8 दिवसांनी परत फोन आला आणि मग तेव्हा आम्ही त्यांना भेटायला गेलो. मी स्वतः नवी मुंबई मधल्या तिथल्या हवालदार पोलीस स्टेशनला आधी जाऊन हवालदार सोबत त्यांच्या घरी गेलो. एक रूम किचन मध्ये ती बाई
तिचे मिस्टर आजारी होते आणि हा मुलगा, त्या मुलगाचा एवढा पाय तुटला होता, अरे बापरे. पण तो म्हणजे ऑपरेशन झालं होतं त्याचं, आणि दारू पिऊन म्हणजे लक्षात आलं होतं आणि तो जरा याच्यातच होता. आम्ही त्याला मग पोलिसातर्फे त्याला हे समजावून सांगितलं सगळे ते जरा, नंतर तो जरा शांत झाला, म्हणे मी काही करत नाही. आणि मग त्यांच्याशी जेव्हा मी संवाद साधला तेव्हा लक्षात आले की त्या एका शाळेत शिक्षिका होत्या. त्यांना 2 मुलं, हा मोठा मुलगा, दुसरा मुलगा वेल सेटल्ड नवी मुंबईत, पण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. आणि हा मुलगा आखाती देशात सर्व्हिसला होता. एकदा मुंबईला आला, ऍक्सिडेंट झाला, ट्रेन मधून पडल्यामुळे त्याचा पाय कापावा लागला. तर यांनी आपलं राहतं रो हाऊस विकलं त्याच्या ऑपरेशनसाठी. याच्या ऑपरेशनसाठी पैसे नव्हते, रो हाऊस विकलं, त्याचे उपचार केले आणि आता त्या 1 रूम किचन छोट्याशा त्या नवी मुंबईमध्ये राहत होत्या चाळीमध्ये. आणि मुलगा नोकरी करत नाही, नुसता दारू प्यायचा, आई वडिलांना शिव्या द्यायचा, दिवसभर नोकरीसाठी बाहेर जातो म्हणून टॅक्सीत फिरायचा, संध्याकाळी त्या टॅक्सीवाल्या म्हणजे आईकडून पैसे घे. बापरे, ही परिस्थिती. आणि या दरम्यान त्या मुलाचे वडील म्हणजे त्यांचे मिस्टर वारले, त्या एकट्या राहिल्या. मग तेव्हा त्यांनी सांगितलं की मला एकटं आता राहायचं नाहीये, तुम्ही मला दुसऱ्या ठिकाणी वृद्धाश्रमात पाठवा, पण मुंबईत नाही. अच्छा, कारण जवळपास नको. कारण याला अजून एक कारण होतं की दुसरा मुलगा तिथे आहे पण पाहत नाही, नातेवाईकही मुंबईत आहेत, मग कसं तरी वाटतं, म्हणून आम्ही त्यांना गोव्याच्या वृद्धाश्रमात ठेवलं. अरे बापरे. आनंदात राहिल्या, नेहमी कार्यक्रमात तिथे सहभाग असायचा, जेव्हाही कार्यक्रम. आणि एकदा सांगतो, एके दिवशी सकाळी 9 वाजता त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला काय प्रश्न विचारावा. त्यांनी एकच प्रश्न विचारला, प्रकाश मला एकच सांग, मी मेल्यानंतर माझं क्रियाकर्म कोण करणार. हा प्रश्न त्यांनी मला केला, मला आश्चर्य वाटलं. मी म्हटलं असं काय विचारता आंटी, म्हटलं असं काहीच नाही, तुम्हाला म्हटलं अजून भरपूर जगायचं आहे, आयुष्य खूप आहे तुम्हाला. नाही म्हणे, मला खरं खरं सांग, माझं क्रियाकर्म कोण करणार. म्हटलं काळजी करू नका, आमची संस्था आहे, कारण गोव्याला आमचं ऑफिसही आहे, त्यांनाही माहिती आहे. म्हटलं ते लोक येतील, सगळं करतील. तरी कुठेतरी त्यांना म्हणजे असं बरं वाटलं नाही, तरी त्या विचार. मग शेवटी म्हटलं आंटी मी आहे ना. जेव्हा मी असं म्हटलं त्यांना एवढं बरं वाटलं, अक्षरशः तो आपण म्हणतो ना की समाधानाचा सुस्कार, तसं त्यांनी केलं आणि फोन ठेवला. आणि यू विल नॉट बिलीव्ह, 7 दिवसांतर मला निरोप आला, त्या वारल्या 7 दिवसामध्ये. पण मी एक फक्त असाच प्रश्न विचारते की जे आपण लहानपणापासून ऐकतो की आता मी रिटायर झालो की माझं सगळं आयुष्य आता मुलांनी बघायचं, हे जे संस्कार आहेत ते आता आपली लाईफस्पॅन वाढते, तर त्या हिशोबाने आपण एक तर रिटायरमेंटचं एज वेगळं करायला नको का, ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपली जी निष्क्रियता आहे कदाचित, की एक आपण ठरवलं की रिटायर झालो म्हणजे सगळ्यातूनच रिटायर झालो, ती कुठेतरी वृत्ती बदलायला नको का. तुम्ही म्हणताय बिलकुल आवश्यक आहे. म्हणून आम्ही हे सांगतो की तुम्ही एक बघितलं असेल की 60 वर्षानंतर सेकंड इनिंग सुरू होते, असं आम्ही म्हणतो. म्हणून हेल्पेज इंडिया तर्फे जेव्हा आम्ही निरनिराळे सेमिनार आयोजित करतो ज्येष्ठ नागरिक संघांसोबत, ज्येष्ठ नागरिकांचे, आणि तेव्हा आम्ही त्यांना हेच सांगतो. एवढंच नव्हे तर आता गेल्या 2 वर्षापासून हेल्पेज इंडियाने सुद्धा प्री रिटायरमेंट ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केलाय. आणि हा कॉर्पोरेट मधले किंवा निर्णय ठिकाणी जे लोक नोकरीला आहेत आणि जे आता 4-5 वर्षामध्ये रिटायर्ड होणार आहेत, त्यांच्यासाठी अशा प्रकारचे सेमिनारचं आयोजन आम्ही सुरू केलंय की आतापासूनच तुम्ही तयारीला लागा प्री रिटायरमेंट ट्रेनिंग. आणि काय, जसं आपण म्हणतो की 16वं वर्ष, तसंच आम्ही नेहमी म्हणतो 60वं वर्ष. ही 2 वर्ष वयातली खूप महत्वाची आहे. कारण आजही आपण बघतो की ज्येष्ठ नागरिक एवढी चांगली आहेत, म्हणजे शारीरिक मानसिकरित्या त्यांच्याकडे खूप अनुभव आहे, कितीतरी साठा आहे त्यांच्याकडे जो आपण घेऊ शकतो. आम्ही तेच सांगतो. म्हणून आम्ही शालेय माध्यमातून मुलांना हेच सांगतो की तुम्ही आपल्या आजी आजोबांसोबत बसा, तुमच्याकडे एवढ्या समस्या आहेत, त्या सगळ्यांचं निरासन फक्त तुमचे आजी आजोबा देऊ शकतील. आणि खरंच काही मुलांनी हे ट्राय केलं आणि नंतर आम्हाला सांगितलं, आम्हालाच आश्चर्य वाटतं, आम्ही विचार करतो तो असं कसं होणार, आणि आमचे आजी आजोबा पटकन सांगतात. त्यामुळे त्यांना तो खूप आनंद. आणि म्हणून ह्या जो आहे युवा पिढी आणि ही जी जुनी पिढी आहे यांना एकत्र सोबत आणण्याचं कार्य, संगत घालण्याचं काम आम्ही सुरू केलं. तेच म्हणणं, वी आर नॉट युजलेस, वी आर युजलेस. करेक्ट. आमच्यात जी ताकद आहे त्या आम्ही प्रत्येक आमच्या ज्या मागण्या असतात त्या मागण्या शेवटची एक मागणी असते की आमचा जो अनुभव आहे, आमची ताकद आहे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक, चांगल्यासाठी चॅनलाइज करा. बरोबर आहे. चांगल्या गोष्टीसाठी आम्ही हे करा. असं समजू नका की ज्येष्ठ नागरिक फक्त समस्या आहेत. नाही, आम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीत आम्ही तुमच्या सहकार्य करायला तयार आहोत. जेवढी ही ज्येष्ठ नागरिक मंडळी आहे ना, मुलाबाळांनी किती त्रास दिला असला ना, तरी शेवटी ते किती ओरडतील पण मनातून शेवटी ते प्रेम करतात, ते सांगतात. म्हणजे मी जाता फक्त एक सांगू म्हणजे एक उदाहरण देतो, बरीच उदाहरणं आहे. कॅनडाहून एका मुलीचा फोन आला मला, कॅनडाहून.
ती म्हणते की तिने एवढं सांगितलं की माझे वडील माझ्या भावासोबत राहतात आहे, अंधेरी वेस्ट उच्चभ्रू चांगली जी लोकॅलिटी आहे त्या ठिकाणी, आणि माझा भाऊ माझ्या वडिलांना खूप त्रास देतो. दिवसभर त्यांना खोलीत डांबून ठेवतात. अरे बापरे. फोन पण आता सध्या बंद झालाय, त्याच्यामुळे मी कॉन्टॅक्ट करू शकत नाही आणि त्यांना डोळ्यांनी दिसत नाही. अरे रे रे. आणि त्याचाही भावाचा फोन बदललाय, त्याला विचारतो तो काहीच उत्तर बरोबर देत नाही, पण तो खूप त्रास देतो. तर असा असा पत्ता आहे, तुम्ही जाल का? तिला मी म्हटलं असं काय असेल तुम्ही आम्हाला कंप्लेंट द्या. ती म्हणे मी देत नाही कंप्लेंट, पण तुम्ही एवढी माहिती मी दिली, एकदा पाहून या. आणि मी स्वतः भेटायला गेलो. अच्छा. तिथे गेल्यानंतर तिथे लिफ्ट वगैरे काही नाहीये, पायऱ्यांनी चढत दुसऱ्या माळ्यावर जेव्हा मी गेलो तर कॉर्नरच ते घर होतं. आणि त्या मुलीने सांगितलं होतं की बाहेर जरी लॉक आले तरी तुम्ही दरवाजा ठकठका किंवा बेल वाजवा, म्हणजे वडील रिस्पॉन्ड करतील. तर मी बघितलं दार लॉक होतं आणि मग मी दरवाजा ठोठावला, बेल वाजवली, पण कोणीच रिस्पॉन्स दिला नाही. म्हटलं आहेत की नाही मला जर शंका. आजूबाजू लोकांना विचारलं, कोणी उत्तर द्यायला तयार नाही, हमको मालूम नाही. पुढे एका घरात गेलो, गुजराती लोक होते. तिथे मी त्यांना एकांना परत विचारलं, पण ते म्हणे माहित नाही. पण त्या गुजराती घरामध्ये एक ज्येष्ठ स्त्री होती, म्हातारी. तिने मला फक्त सांगितलं बारी, तिने फक्त एवढंच मला सांगितलं बारी, आणि असंच मला सांगितलं. मी समजलो बारी म्हणजे खिडकी. मी परत आलो आणि त्यांची मग त्या खिडकीला मी जाऊन थपतो बोल. अच्छा. काहीतरी आवाज मला जाणवला. परत मी खिडकी वाजवली तर तिकडनं कोणीतरी मला आवाज दिला, कोण आहे? आणि मी त्या कॉरिडॉर मध्ये खिडकीच्या इकडे मी उभा, खिडकीच्या तिकडे ती व्यक्ती कोण आहे मला माहित नाही. आणि मी संवाद साधला. त्यांना सांगितलं माझं नाव प्रकाश बोरगावकर, मला तुमच्या मुलीने कॅनडाच्या विषयी सांगितलं. तेव्हा ते बोलायला लागले. मुलीला सांगा मी आनंदात आहे. शॉक. मुलीला सांगा मी आनंदात आहे, काळजी करू नको. हो म्हटलं पण असं असं येते. ते ठीक आहे म्हणे, जाऊ द्या, पण सगळं चांगलं आहे म्हणे. तिला असं सांगू, तिला कशाला त्रास देता म्हणे, ती इतक्या दूर बिचारी बसली आहे. हे त्या वडिलांचे उद्गार. सांगा, आश्चर्य वाटलं. त्यांनी सांगितलं मला डोळ्यांनी दिसत नाही, फोन बंद आहे, बोलली मला, पण म्हणे सांगू नको बेटा, तू आला हेच मला खूप वाटतं, असाच माझ्याशी बोल म्हणे. आणि मी 5-10 मिनिटं बोलत राहिलो. त्यांना बरं वाटलं, पण तरी ते म्हणाले तिला सांग मी चांगला आहे, मुलाशी पण बोलू नको. म्हणजे हा जो म्हणजे काय आता कशाची उपमा द्यावी कळत नाही, पण हे फक्त ज्येष्ठ लोकच करू शकतात, जेवढे आघात सहन करतात सगळ्या गोष्टीचे, पण तरी सुद्धा पुढच्या मुलाबद्दल अजूनही त्यांच्या मनामध्ये प्रेम आणि ते सांगतात. नक्कीच. हे आपलं फाउंडेशन आहे, ऍक्च्युली पाया आहे. मला असं वाटतं की आता बोरगावकर यंग आहेत, पण आमच्या हेल्पेज तर्फे आमच्या ज्येष्ठांसाठी केवढं काम करतात, म्हणून आम्हाला आशा डेफिनेटली आहे. अशा प्रकारची संस्था, अशा प्रकारे यंग, आता आम्ही त्यांना मुलासारखंच म्हणतो, तर हे आमच्यासाठी काम करतात आणि उत्साहाने काम करतात. त्यांच्यामध्ये ताकद आहे, त्यांच्यामध्ये रिसोर्सेस आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आणि आमच्यामध्ये ताकद जरी कमी असली तरी आमच्याकडे उमेद आहे. तर आपण हेल्पेज आणि ज्येष्ठ नागरिक संघ सगळ्यांनी मिळून समाजात अशी परिस्थिती निर्माण करू की शक्यतो कमीत कमी लोक वृद्धाश्रमात जातील. हो, खरंच. ज्यांना आवश्यकता असेल त्यांच्यासाठी वृद्धाश्रम असतील, क्यू सिस्टम नसेल, आणि ज्या वृद्धाश्रमात पती आणि पत्नी एकत्र राहू शकतात. खरंच कलगुटकरांना पण लवकरच असं वृद्धाश्रम मिळो की जिथे तुम्ही दोघंही पती पत्नी एकत्र राहून सुसह्य आणि छान जीवन घालवावं, अशीच आमची सदिच्छा आहे. कोणाला ऑडियन्स मध्ये काही असे अनुभव शेअर करायचे आहेत का, व्यक्त करायचे आहेत का, आजूबाजूचे किंवा ज्येष्ठांचे काही जे तुम्हाला मनाला वाटले असतील? मला हे वाईट वाटलं यांचं सगळं ऐकून, मगासपासून मी ऐकते, पण खरोखर असे कोणाचे दिवस येऊ नये आणि मुलांनी असं करू नये. आता ह्यांचं तर अगदीच कोणीच नाही, यांना आधारच नाही कोणाचा, एवढं आश्रममध्ये जायची यांची पाळी आलेली आहे. तर मला वाटतं की असं कोणाचं येऊ नये, कारण आम्हाला सुद्धा मुलगे आहेत, पण परमेश्वरच्या कृपेने आमचे मुलगे अजूनपर्यंत खूप म्हणजे आता त्या सुना आहेत म्हणून आम्ही इथपर्यंत आलो आहेत. अच्छा. इथपर्यंत आलो आहेत, कारण एवढ्या म्हणजे माझ्या सुना म्हणजे मुलीसारख्या आहेत, मुलगे पण माझे सुंदर आहेत. तर असं अशांचं ऐकून खूप वाईट वाटतं. असं खरंच कोणाचं होऊ नये. आणि असं ऐकून आम्हाला पण असं वाटतं की मग मदत काहीतरी करावी. आता तुम्हाला 2 संस्था कळलेल्या आहेत जिथे तुम्ही मदत करू शकता. तुम्ही सगळे आमच्या स्टुडिओमध्ये आलात, खूप खूप धन्यवाद. आणि तुमची पुढची वाटचाल कलगुटकर खूप सुसह्य असू दे अशी आमची प्रार्थना आहे, खरंच मनापासून. आणि तुमच्याही संस्थांचं जे अत्यंत कौतुकास्पद काम आहे ते आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यातले काही जण आय एम शुअर की तुमच्या संस्थेबरोबर वृद्ध लोकां आणि ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांच्या समस्यांकडे अधिक लक्ष देतील आणि स्वतःच्या घरात सुद्धा आजी आजोबांबरोबर छान वागायचा प्रयत्न तरी करतील, अशीच आम्ही प्रार्थना करतो. आणि तुमच्या सगळ्यांचेच धन्यवाद.
अशाच गुंतागुंतीच्या, साहसाच्या, धैर्याच्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. पाहत रहा विवेल सोप्स प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव.